नमस्कार मैत्रिणींनो, गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण कटोरी ब्लाउजचे काप कशा पद्धतीने तयार करतात ते मी तुम्हाला अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने सांगते। 36 पर्यंत छाती आपल्याला काप काढता येतात आणि 38, 40, 42 थोडे कठीण जातात। तर मग मी तशा पद्धतीचे तुम्हाला एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने सांगते काप कशा पद्धतीने तयार करतात। तर हे आपल्या ब्लाउजचे माप, उंची 13, छाती 38, पोटघेर 34, बाही उंची 5 आणि दंडघेर 5.5। हे बघा, अशा पद्धतीने ब्लाउज आपण माप घेतलेले आहे। अशा पद्धतीचे ब्लाउज आपल्याला तयार करायचे आणि 38 छातीची कटोरी काढायची आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगते। अगोदर आपल्याला बॅक साइडचा भाग काढायचा। उंची 13 प्लस करायची 1 इंच म्हणजे 14 इंच घ्यायची। उंची आपण 14 इंच घेतली। 2 नंबर म्हणजे शोल्डर, 1 नंबरवर आपण उंची घेतली, 2 नंबरवर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। म्हणजे नंबर प्रमाणे सांगितलं तर तुमच्या लक्षात राहील। हे बघा, शोल्डर 5.5 आणि इथूनच आपल्याला बाहीघेर घ्यायचा आहे 5.5। आणि छातीचा कट, गोल छाती 38। तर आता आपल्याला सरळ 38चा चौथा भाग काढायचा आहे। असा टेपने सुद्धा तुम्ही चौथा भाग काढू शकता। म्हणजे 9.5। हे बघा, अशा पद्धतीने आपण 9.5 चौथा भाग काढला। 9.5 प्लस 2 इंच दीड घेतले तरी चालते। चौथा भाग घेतला आपण। आता आपल्याला शिलाई मार्जिन साठी 2 इंच घ्यायचे आहेत। 1.5 इंच घेतला तरी चालते, पण इथं आपण कव्हर शिलाई घेतो म्हणून 2 इंच घेतले तरी चालते। आता कमर घेराचे माप, कमर घेर 24चा 1/4 म्हणजे 8.5। 8.5 घेऊन आपल्याला 2 इंच प्लेट साठी घ्यायचे असतात। 8.5, 9.5, 10.5 आणि शिलाई मार्जिन साठी 2 इंच म्हणजे तेवढेच येते। म्हणून आपण 9.5 प्लस 2 इंच एवढेच ठेवू। बाही घेराचा
मध्यभाग घ्यायचा 5.5चा 2.25 आणि इथून आपल्याला 6 इंच घ्यायचा. इथं तयार 9.5 गोलाकार अशा पद्धतीने जोडूया. परत सांगते मी तुम्हाला. 1 नंबर उंची घेतली, 2 नंबर शोल्डर आणि 3 नंबर बाहीघेराचा मध्य केला, हा पॉइंट दिला आणि इथून छातीचा फ्रंट 9.5 आणि इथून 1.25 इंच गोलाकार घेतला आणि 2 इंच मार्जिन साठी जास्त घेतले म्हणून ही इथं लाईन घेतली. शोल्डर नेहमीसाठी 2.25 इंच घेता येते किंवा 2.5 इंच. गळ्याची उंची 9 प्लस अर्धा इंच म्हणजे 9.5. इथं 2.25 प्लस अर्धा इंच म्हणजे गोलाकार पसरट देण्यासाठी. इथं गळ्याचा आकार कोणताही देऊ शकतो आपण, पण आता आपण गोलच टाकणार आहोत. 1.25 इंचाचा आकार देण्यासाठी आणि अशा पद्धतीने गोल. हे मागच्या भागाचा मेजरमेंट घेतले आपण. आता आपण कट करू. हे बघा, मागचा भाग तयार झाला ब्लाऊजचा. अशा पद्धतीने आपल्याला समोरचा भाग काढायचा. आता समोरचा भाग म्हणजे अर्ध्या इंचाने जास्त घ्यायचा. मागच्या फ्रंट वरून अर्ध्या इंचाने जसाच्या तसा. आपण काय केला बदल, अर्धा इंच जास्त घेतला. आणि मिठाची लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करा.
आणि इथून अशी जोडून द्या. बदल एक उंचीत केला आणि दुसरा म्हणजे आपल्याला गळ्यात करायचा आहे. समोरचा गळा हा छोटा असते. मागचा फ्रंट यावर अशा पद्धतीने फिरून आपण पूर्ण असा ड्रॉ करून घेऊ. एवढं तुमच्या लक्षातच आली असेल. आता आपण उंची अर्धा इंच जास्त घेतो. बदल करते मी तुम्हाला. आता बारीक घेण्याचा 5.5 इंच अशी सरळ लाईन घेऊन आणि इथून सरळ घ्यायची. 1.9 ची आणि शिलाई मार्जिन हे तुमच्या लक्षातच असेल. मागचा फ्रंट टाकला तेव्हा आपण पूर्ण एवढं आलं लक्षात. मागचा फ्रंट वरून आपण फक्त सध्या एकच बदल केला. अर्धा इंच उंचीत मिळवले आणि जसं त्या तसं पूर्ण ड्रॉ केलं. दुसरा बदल म्हणजे हे आपल्याला माप आपल्या फ्रंट म्हणजे जेवढे तेवढेच ठेवायचे आहे. या भागाचा मध्य करायचा आहे 1.5 मिनिट. आपला बदल होते. मागच्या फ्रंट मध्ये आपण 1.5 इंच 1 इंच 1 इंचावर अशा पद्धतीने गोलाकार काढून 9.5च्या पॉइंटवर जोडून द्यायचं. दुसरा बदल आणि तिसरा बदल म्हणजे गळ्याची उंची. समोरच्या भागाचा गळा हा नेहमी छोटा असतो, तर आपल्याला गळा ठेवायचा आहे 6 इंच. तर अर्धा इंच मिळवायचे आणि 6.5 इंच गळा ठेवायचा. 6.5 इंचावर सरळ लाईन द्या अशा पद्धतीने. आणि इथं गळ्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंचाचा पॉइंट द्यायचा आणि इथून असा गोलाकार घ्यायचा. अशा पद्धतीने. आता एवढं तुम्हाला समजलं. उंची अर्धा इंच जास्त घेतले, गळा छोटा घेतला आणि इथं अर्धा इंच कमी घेतलं, असा गोलाकार दिला. बाकी सर्व माप सारखे. आता आपल्याला 3 इंच क्रॉसपट्टीसाठी काढायचे आणि 3 इंच या साईडने काढायचे. हा पॉइंट जोडून द्यायचा. पाऊण इंच वर घेऊन अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा. समजले? क्रॉस पट्टीसाठी आपण जो मोठा भाग घेतो, ते नंतर माप घेतला आपण 1.5 इंच आणि अशा पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार दिला. याला एक पट्टी पण म्हणतात. झाला क्लिअर? हा पॉइंट पण क्लिअर झाला. आणि समोरच्या भागातील बदल कसे केले ते पॉइंट पण तुमचे क्लिअर झाले. आता आपल्याला आपल्या मेन मुद्द्यावर म्हणजे कटोरीवर यायचे. तर कटोरी ही हा पॉइंट किती घ्यायचा?
बऱ्याच मैत्रिणींना हाच विचार पडते की हा पॉइंट नेमका किती घ्यायचा 38 साठी. तर आपल्याला 38चा 6वा भाग काढायचा आहे. 38चा 6वा भाग येते 6.25 इंच. 6.25 किंवा 6.5 इंच घेतले तरी चालते, कारण 6.25 आणि एक लाईन येते आपली 6वा भाग, म्हणून आपल्याला एक लाईन जास्त घेतली तरी चालते, म्हणून आपण 6.5 इंच घेऊया. झाला क्लिअर हा पॉइंट? मी सांगते ते लक्षात येते की नाही येत हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मी अजून बदल करू शकेल माझ्या सांगण्यात. इथं अडीच इंचाचा पॉइंट आणि 2.5 इंचाला एक लाईन कमी आणि एक लाईन जास्त असे 3 पॉइंट घ्यायचे. इथं 5 इंच. आता हे 5 इंच इथं पण कन्फ्यूज होतो आपण, 5, 5.5 किंवा 4.5. तर 32 साठी नेहमीसाठी आपण 4 घेतो, 34 साठी 4.5 घेतो आणि 36, 38 किंवा 40 छातीपर्यंत 5 इंच इथं घेतले तरी चालते, म्हणजे परफेक्ट बसते. हे शिवून बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज कोणतीही तक्रार येणार नाही तुमची. आता हा पॉइंट किंवा ह्या 3 पैकी एक पॉइंट कोणताही जोडून द्यायचा, अशा पद्धतीने जोडला. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडला. थोडीशी डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. झाला क्लिअर? आपण 2.5 इंच इथून घेतले, 5 इंच इथून घेतले आणि हा भाग आपल्याला छातीचा 6वा भाग काढायचा आहे. छातीचा 6वा. आता आपण कट करू. समजलं तुम्हाला सर्व माप? अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सांगितलं मी. अशा पद्धतीने कट करायचं. गळा हा आवडीनुसार घेऊ शकतो, कमी जास्त, कारण ही गळ्याची प्रत्येकाची आवड वेगळी असते. गळा मोठा किंवा लहान असला तरी आपल्याला कटोरीचे माप हे नेहमी वरून टाकायचे. इथं गळा लहान किंवा मोठा असला तरी चालते, त्यावर फरक पडत नाही. आणि शोल्डर ही क्रॉस पट्टी, त्याला योगपट्टी पण म्हणतात. आता काढायची आपल्याला कटोरी. साईड पट्टी आणि कटोरी. आपण कटोरी घेतली, कटोरी एका पेपरवर टाकली आणि आपल्याला जशीच्या तशी ड्रॉ करायची.
3D ड्रॉ जशीच्या तशी. आता आपल्याला बदल कुठे करायचा हे सांगतो. हे खूप महत्वाचे माप आहे. बऱ्याच महिलांची तक्रार असते कटोरीची, कारण डाच एका साईडने जातो किंवा डाच चपटा होतो किंवा कटोरी पूर्ण गोल लूज बसते. तर त्याच्या तुम्हाला सर्विस्तर म्हणजे एकदम परफेक्ट कटोरीचे माप पहा तुम्ही. 2.25 इंच या साईडने घ्यायचं. आपल्याला 2.25 इंच या साईडने आणि 2.25 इंच या साईडने. पहा एवढं आलंच लक्षात तुमच्या. आपण दोन्ही बाजूनी 2.25 इंच 2.25 इंच घेतले. आता या लाईनचा मध्य काढायचा आपल्याला, म्हणजे 10.5चा मध्य 5.25 इंच. इथं पॉइंट द्यायचा 5.25. इथं आपल्याला 2.25 इंच घ्यायचे. आता अगदी शिलाई मार्जिन साठी जेवढा आपण कापड घेतो तेवढेच इथं माप घ्यायचे, जास्त घेण्याची गरज नाही. या साईडने पण तेवढेच. ही लाईन आणि हा पॉइंट जोडून द्यायचा, सरळ लाईन दिली. हे अशा पद्धतीने गोलाकार आणि फुगीर आकारात जोडू. अशा आता याचा मध्य काढला. 2 पण घेतले आपण 2.25 इंच. ही तिरपी लाईन जोडू. अशा पद्धतीने फुगीर आकाराची कटोरी. तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण जी अगोदर काढली आपण माप घेऊ ती कटोरी जशीच्या तशी ड्रॉ केली. 1.5 इंच या साईडनी, 2.25 इंच या साईडनी, 2.25 इंच या साईडनी याचा मध्य काढून 2.25 इंच खाली आणि इथं अर्धा इंच सुद्धा कमी घेतले आणि इथं अर्धा इंच कमी, असे करून ही लाईन जोडून दिली, ही लाईन जोडून दिली आणि ही लाईन जोडून दिली. कटोरी तयार झाली. तीन किंवा 3.25 इंचाचा डाच घ्यायचा आहे आपल्याला. नेहमीसाठी आपण 2.5-2.25 घेतो. 38 छातीसाठी 3.25, अगदी 3.5 घेतले तरी चालते. 1.5 इंच या साईडने आणि 1.5 इंच या साईडने.
हे बघा अशा पद्धतीने हे बघा परफेक्ट अशी कटोरी तयार झाली. आणि हा मागचा फ्रंट. आपण वेगवेगळे 2 पेपर वापरले म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात अगदी चांगल्या पद्धतीने येईल म्हणून बाईचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तरी पण तुम्हाला आवडले असल्यास मी परत सांगेन, तुम्ही मला कमेंट करा आणि लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. बाय.